नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आत्ताची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा। तर कोणत्याही महत्त्वाची बातमी जाणून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। सातारा जिल्ह्यातील सावरी गावात सापडलेल्या ड्रग्ज कारखान्याप्रकरणी सध्या पोलिसांकडून कारवाई केली जात आहे। दरम्यान हे गाव राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावापासून जवळच असून या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या भावावर गंभीर आरोप केले होते। त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। याबाबत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की सातारा जिल्ह्यातील सावरी गावात MD ड्रग्जचा कारखाना उघड झाला असून ज्या जागेत हा काळा धंदा सुरू होता ती जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या नावावर आहे। हा प्रकार सर्वात प्रथम काँग्रेस पक्षाने उघड करून कठोर कारवाईची मागणी केली होती। भ्रष्टाचाराचा पैसा कमी पडतो की काय म्हणून आता अंमली पदार्थांचा धंदा सुरू करून पैसा मिळवला जात आहे। या सरकारला जनाची तर नाही मनाचीही लाज नाही। एवढे सर्व उघड होऊनही एकनाथ शिंदे यांचा MD ड्रग्जच्या कारखान्याशी संबंध नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात। हा प्रकार अत्यंत गंभीर असून एकनाथ शिंदे यांनी राजीनामा घेतला पाहिजे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। त्यामुळे येत्या काळात एकनाथ शिंदे राजीनामा देतील की काय याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत।